अंबडमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अपघात टाळण्यासाठी प्रशासनाची पाहणी, गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरते. अंबड शहरातील पाचोड नाका परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ वारंवार अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने या भागाची पाहणी केली आहे. जालना बीड रोड आणि पाचोड रोडवर वेगाने धावणाऱ्या वाहनामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस ठाणे अंबड येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रमजान ईद आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अंबड शहरातील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, पत्रकार आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान ग्राहक संरक्षण परिषद जालना येथील अशासकीय सदस्य डॉक्टर रमेश तारगे यांनी पाचोड नाका येथे जालना बीड व पाचोड रोडच्या दोन्ही बाजूने तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी त्यावेळी केली होती. या ठिकाणी आधीही अपघात झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर मोटार वाहन निरीक्षक कल्पेश परशुराम सूर्यवंशी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राजकुमार गंगाधर मुंडे, वाहनचालक माधव कोकरे तसेच डॉक्टर रमेश तारगे यांचे सहकारी धर्मराज खापरे, सुरेंद्र पोदार आदीसह संबंधित अधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परिसराची पाहणी केली. वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टीने गतिरोधक बसवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत पाहणी दरम्यान व्यक्त करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अपघात होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे.